Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण फार्मसी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फार्मसीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर बी फार्म असेल, एम फार्म असेल किंवा फार्म डी कोर्स असेल किंवा त्याच्याशी इक्विव्हॅलंट कोर्स असल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा इतर अलाइड पीयूसी कंपनीज असेल, त्यामध्ये आपल्याला एक सरकारी अधिकारी म्हणून फार्मसी ग्रॅज्युएटला एंट्री करता येते का, किंवा त्यासाठी काय रिक्वायरमेंट लागेल, यूपीएससी एक्झाम, एमपीएससी एक्झाम याचा पॅटर्न कसा आहे, त्याचबरोबर फार्मसीला असताना आपल्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट यासाठी देखील काही तरतूद आहे का, किंवा याही पलीकडे रिसेंट काही चेंजेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये झालेल्या आहेत का, या सर्वांचा आढावा आपण फार्मसी ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्याला असलेल्या स्पर्धा परीक्षेमधील संधी आणि अपॉर्च्युनिटी या अंगाने आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1. या व्हिडिओला लाईक करून, 2. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनेलला सबस्क्राईब करून, आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सुरुवातीला आपल्या सर्वांना कल्पना असेल की भारतामधील फार्मसी एज्युकेशन किंवा फार्मसीची पदवी परीक्षा या 2 अपेक्स बॉडीच्या द्वारे जी काही कंट्रोल केली जाते तिला आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. त्याचबरोबर फार्मसी ग्रॅज्युएशनचा जो काही स्टँडर्ड मेंटेन करण्याचं काम केलं जातं त्या बोर्डला आपण AICT असं म्हटलं जातं. पर्यायाने ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि अलॉंग विथ ऑल इंडिया आपण म्हणू की ऑल इंडिया काउन्सिल ऑफ द टेक्निकल एज्युकेशन, यातील मोस्टली PCI इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द रेग्युलेशन ऑफ फार्म डी ॲज वेल ॲज द डी फार्म कोर्स. परंतु या पलीकडे बी फार्म, एम फार्म या कोर्ससाठी जे काही आपण म्हटलं जातं NBT ॲक्रिडेशन्स किंवा नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन जे काही लागतं ते स्टँडर्डायझेशन चेक करण्यासाठी भारतामध्ये जी काही बॉडी आहे, जी काही नॉर्म्स ठरवून देतं किंवा शेवटी फार्मसी एज्युकेशनला जे काही आपण म्हणूया की अप्रूव्ड केलं जातं ती जी काही बॉडी आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तिला AICT असं म्हटलं जातं. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट पाहिजे आहे की ज्यावेळेस आपण फार्मसी एज्युकेशनकडे एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कुठल्या फार्मसी एज्युकेशनकडून किंवा कुठल्या डिग्रीज आपल्याकडे आहेत की ज्या पद्धतीने किंवा त्या कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एंटर करता येईल. तर या ठिकाणी फार्मसी ग्रॅज्युएट म्हणजे नॉट ओनली केवळ बी फार्म स्टुडंट्स की ज्या विद्यार्थ्यांना बी फार्म केल्यानंतर एम फार्म केलेलं आहे. मोस्टली आज आपल्या भारतामध्ये बी फार्म आणि एम फार्म हे एक रेग्युलर शब्द वापरले जातात, परंतु त्याही पलीकडे काही युनिव्हर्सिटीमध्ये आजही एक MSc इन फार्मसीमध्ये करण्यात येतं किंवा आज MTech इन फार्मसीमध्ये करण्यात येतं. दे आर अटॅच विथ IIT किंवा आत्ताच रिसेंटली जी काही मी तुम्हाला मेन्शन्स केलं फार्म डी जो काही कोर्स आहे, जो 6 वर्षाचा कोर्स आहे त्या संदर्भातला आहे, किंवा अगदी फ्यू युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याकडे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फार्मसी हे देखील नमूद केलं जातं. पण माझं या ठिकाणी म्हणण्याचा उद्देश आहे की मिनिमम आपण जरी बी फार्म कम्प्लीट जर असेल तर वी आर एलिजिबल फॉर किती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण देऊ शकतो याकडे आपण घेऊन जाणार आहोत. त्यामुळे फार्मसी ग्रॅज्युएटला कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता येते तर ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी झाल्यानंतर केंद्रामध्ये अधिकारी व्हायचं आहे, ज्या ठिकाणी आपण IAS, IPS किंवा इंडियन रेव्हेन्यू शब्द जे काही वापरले जातं त्यासाठी UPSC एक्झाम वी आर द एलिजिबल. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही मला महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे, आय वॉन्ट टू बी द अथॉरिटी, आय वॉन्ट टू बी द सिव्हिल सर्वंट इन महाराष्ट्र, त्यासाठी आपल्याला MPSC एक्झाम आहे. आणि त्याही व्यतिरिक्त MPSC अंतर्गत किंवा MPSC आपण त्याला म्हणून राजपत्रीय अधिकारी ग्रेड B ज्यामध्ये PSI येतं, STI येतं, ASO येतं, यांची निवड करण्यासाठी जी काही परीक्षा घेतली जाते, संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते, त्यालाच आपण MPSCच्या द्वारे घेतली जाणारी परीक्षा आहे, त्यात देखील आपण एलिजिबल होऊ शकतो. याही व्यतिरिक्त
आपल्याकडे फार्मसी विद्यार्थ्यांकडे खूप कमी लोकांकडे बँक एक्झामकडे किंवा बँकेमध्ये एक प्रोबेशनरी ऑफिसर होणं किंवा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून अप्लाय होणं हा खूप आपण त्याला म्हणूया की खूप कमी अंशानं आपण या गोष्टीकडे पाहतो. ही एक आपल्याला अपॉर्च्युनिटी फार्मसी स्टुडंटला आहे. दुसरं SSC सीजल एक्झाम ही एक एक्झाम्स ज्या ठिकाणी आपल्याला केंद्रामध्ये मंत्रालयामध्ये विविध डिपार्टमेंट ठिकाणी असिस्टंट किंवा आपण त्याला म्हणूया की जी काही फील्ड पोस्ट आहे ज्या पद्धतीने इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहे, सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहे, इवन वी हॅव द नंबर ऑफ क्लेरिकलच्या पोस्ट आहे, ह्या केंद्रामधील ग्रेड बीच्या पोस्ट आहे. आणि याही व्यतिरिक्त जी आपल्यासाठी खास पोस्ट आहे, आपण जर ड्रग इन्स्पेक्टर किंवा याही पलीकडे आपण पाहिलं तर फार्मासिस्ट आहे. म्हणजे फार्मसी झाल्यानंतर वी हॅव द ग्रेट स्कोप टू बी एंटर ॲज अ सिव्हिल सर्वंट इन अ डिफरंट आस्पेक्ट. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षेसाठी इव्हन UPSCसाठी आपण थोडक्यात सिलेबसही पाहणार आहोत, त्याची रिक्वायरमेंट पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला हा उद्देश कायचा आहे, ड्युरिंग द ग्रॅज्युएशन्समध्ये आपण या गोष्टी करू शकतो का किंवा एकंदरीत आपल्याला या अभ्यासाचा किंवा या परीक्षेचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण सुरुवात करत असताना कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या ज्या मागे स्लाइड्सवर मी तुम्हाला मेन्शन्स केल्या, UPSC तुमच्या पुढे पुट केलं, MPSC तुमच्या पुढे पुट केलं, PSI पुट केलं, बँकिंग एक्झाम पुट केला किंवा अगदी आपल्याकडे असणारी इन्स्पेक्टर किंवा फार्मसीची परीक्षा कमी अधिक फरकाने या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये इट इज हॅज अ 3 स्टेज. ही फर्स्ट स्टेज आपण म्हटली जाते, दुसरी स्टेज ही मुख्य स्टेज अशी म्हटली जाते किंवा त्याला मुख्य परीक्षा असं म्हटलं जातं आणि तिसरी स्टेज आपण त्या मुलाखत असं म्हटलं जातं. या 3 स्टेजमध्ये ही जी काही पूर्व परीक्षा आहे इट इज नोन ॲज अ क्वालिफाईंग नेचर. म्हणजे क्वालिफाईंग याचा अर्थ या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही गुण भेटतात ते गुण आपल्या फायनल रँकिंगमध्ये कॅल्क्युलेट केले जात नाही. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये हे जनरलाइज स्ट्रक्चर मला तुमच्या पुढे पुट फोर्थ करत असताना आपलं लक्ष किंवा आपली फायनल रँकिंग ही कुठल्या मार्कावर अवलंबून असणार आहे, तर ती असणार आहे मेनमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला किती मार्क्स मिळाले. तरी देखील आपण पूर्वपरीक्षेचं महत्त्व कमी लेखू शकत नाही, कारण पूर्वपरीक्षा जरी क्वालिफाईंग नेचर असेल तरी ती एक एंट्री पॉईंट आहे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये जाण्याचा. हे जनरलाइज स्ट्रक्चर मी तुमच्याशी मेन्शन्स केलं. आणि ज्या पद्धतीनं इव्हन बँकिंगची परीक्षा जरी घेतल्या तर फरक हा फक्त आपण जर पाहिला तर प्रत्येक एक्झामच्या स्वरूपामध्ये मुख्य परीक्षेमध्ये फरक पडतो. मे बी समटाईम एक्झाम्स ह्या MCQ बेस्ड आपण त्याला वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तर स्वरूपात असं म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी ही एक्झाम सब्जेक्टिव्ह किंवा आपण त्याला आपल्या डिग्रीसारखी एक डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झाम्स असं म्हटली जाते. हाच आपल्याला आढावा पाहिजे आहे, कुठली एक्झाम MCQ बेस्ड आहे, कुठली एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह बेस्ड आहे. पण मोस्टली पूर्व एक्झाम्स ह्या आपल्या या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या सदरामध्ये मोडतात. वन बाय वन आपण एका प्रत्येक एक्झामला थोडासा टच करूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत UPSC एक्झाम. आता UPSC एक्झामचा पॅटर्न पाहण्या अगोदर, त्यामध्ये कुठले अधिकारी येतात ते पाहण्या अगोदर आपण जर पहिला 2 पॅटर्न या ठिकाणी जर लक्षात घेतला, हा एक प्री एक्झाम्स आहे ज्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हटलं जातं. या आता पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला साधारणपणे 2 पेपर येतात किंवा याच पेपरला आपण GSचा पेपर असं म्हटलं जातं आणि कॉमन भाषेमध्ये ज्याला CSAT म्हटलं जातं तो हा पेपर्स आहे. तर आपल्याला जसं प्री एक्झाम क्वालिफाईंग नेचर्स आहे, UPSC मधून मेन एक्झाममध्ये जर जायचं असेल तर आपल्याला जे काही मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात ते केवळ याच मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात. म्हणजे याच्यामधील जो CSAT पेपर्स आहे इट इज अ कन्सिडर ॲज अ ओनली क्वालिफाईंग नेचर्स. म्हणजे तुम्हाला या CSAT पेपरमध्ये आउट ऑफ 200 मार्क्सपैकी इट इज इसेन्शियल 33% म्हणजे 200 मार्क्सपैकी तुम्हाला 600 मी परत रिपीट करतो 66 मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना CSAT पेपरमध्ये 200 पैकी 66 मार्क्स पडतील दे आर अलाउड टू एंटर इन टू द मेन एक्झाम. म्हणजे UPSC एक्झाम्समध्ये ज्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो, नावच जनरल स्टडी आहे, त्यामध्ये हिस्ट्री आहे, त्यामध्ये जॉग्रफी आहे, त्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे, त्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, त्यामध्ये करंट अफेअर्स आहे, त्यामध्ये एक डे टू डे ॲक्टिव्हिटी ज्या बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड असतील किंवा जनरल सायन्स असतील, हे जे काही 6 ते 7 विषय आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन्स केलेला आहे. म्हणजे UPSC एक्झाम्समध्ये जर आपल्याला मेन एक्झामला जर जायचं असेल तर दिस पेपर्स इज प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता आपल्या फार्मसीच्या ज्या काही रेग्युलर एक्झाम्स होतात त्या एक्झाममध्ये आणि या एक्झाममधला मेन फरक जर पाहिला तर डेफिनेटली इट इज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत.
दुसरा जो काही मेन डिफरन्स आहे, दिस एक्झामिनेशन हॅज द निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. ॲव्हरेजली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्या फार्मसीमध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटीला मान्य केली जात नाही. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममुळे डेफिनेटली वी मस्ट बी द परफेक्ट, वी मस्ट बी द ॲक्युरेट आणि आपल्या टाईम मॅनेजमेंट हे गुण या कॉम्पिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. थोडक्यात कुठल्याही कॉम्पिटिव्ह एक्झामचं, नॉट ओनली UPSC एक्झाम, नॉट ओनली MPSC एक्झाम, प्री एक्झाम ही एक आपली स्क्रीनिंग टेस्ट असते की जे काही नंबर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी प्रीला अपियर होतात, दे आर नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यातील खरंच सिरियस कॅन्डिडेटला मेनमध्ये एंटर करण्यासाठी UPSC एक्झाम किंवा कुठल्याही कॉम्पिटिव्ह एक्झामचा प्री एक्झाम ठेवणं, एक अभ्यास वास ठरवणं हा एक मेन उद्देश असतो. ज्यावेळेस आपण UPSCच्या, ज्याला आपण IAS एक्झाम म्हटलं जातं, ज्यामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी अजून एक बारकाईने जर लक्षात ठेवलं, काही दो इट इज अ कॉम्प्लिकेटेड, मी थोडक्यात तुम्हाला या सिस्टीमचं मेनमध्ये एंटर झाल्यानंतर आपल्याला जो काही पेपर A आणि पेपर B आहे, याही ठिकाणी मी पूर्णपणे मेन्शन्स केलेले आहे की दे आर द क्वालिफाईंग पेपर्स. क्वालिफाईंग पेपर्स याचा अर्थ, जर या 2 पेपरला जर तुम्ही पास जर झाला तर प्रिस्क्राईब लिमिटेशनमध्ये, देन अँड देन यू आर अलाउड टू बी द एंटर इन टू द दिस पेपर. हा सर्वात महत्त्वाचा पेपर आहे. आणि बहुतेक मुलांना प्रश्न असतो, सर आपण ही पेपर आपला मराठी पेपर असतो का, मराठी लँग्वेजचा पेपर असतो का? येस, मराठी पेपर असतो. तो मराठी भाषेच्या संदर्भात असतो, जो आपल्या 10th आणि 12th जी काही मराठीचा पेपर आहे त्याच पॅटर्न्स आहे. आणि दुसरा आपली लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज चेक करण्यासाठी हा इंग्लिश पेपर असेल. आणि ज्याला आपण क्रक्स असं म्हटलं जातं, या परीक्षेचा क्रक्स ज्याला म्हटलं जातं, ती आहे या ठिकाणी मेन एक्झामिनेशन. आणि हीच मेन एक्झामिनेशन आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कट ऑफ मार्क्स देते किंवा क्वालिफाईंग करते. यातील जो काही आपल्याला अजून एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी जो पाहायचा आहे, तो या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्टचा आहे. ज्या पद्धतीने इंजिनिअरिंगचा स्टुडंट जर असेल तर त्याला मेकॅनिकल हा विषय UPSCमध्ये असतो. ज्या पद्धतीनं आपण विचार करू ॲग्रिकल्चर स्टुडंट असेल तर ॲग्रिकल्चर हा विषय असतो. जर कॉमर्सचा स्टुडंट असेल तर ही इज अलाउड टू टेक चूज हिज ऑप्शनल सब्जेक्ट. या ठिकाणी हे 2 ऑप्शनल सब्जेक्ट असतात आणि बाकीचे जनरल सब्जेक्ट आपल्या काही ठिकाणी असतात. मग आता या ठिकाणी फरक कुठल्या पद्धतीने पडतो, हे जर आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला या इंटरव्ह्यूच्या सेक्शन्समध्ये, तर आजही आपल्याला हा जो काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, यामध्ये आपला अजूनही फार्मसी हा टोटल विषय किंवा सब्जेक्ट मेनच्या एक्झाम्समध्ये आपल्याला इन्क्लूड केलेला नाही आहे. त्यामुळं ही गोष्ट जरूर लक्षात ठेवावी. म्हणजे आपल्याला जर UPSC परीक्षा जर तयार करायची जर असेल किंवा तयारी करायची जर असेल, ऑप्शनल विषय आपल्याला घ्यावाच लागतो. पण ऑप्शनल विषयमध्ये आपल्याला कुठला विषय घ्यावा लागतील, आयदर वी हॅव टू गो फॉर द हिस्ट्री, आयदर वी हॅव टू गो फॉर द जॉग्रफी, आयदर यू हॅव टू गो फॉर द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ही तुम्हाला लिस्ट मी नेक्स्ट स्लाइड्समध्ये देणार आहे. परंतु सांगायचा उद्देश असा, या UPSCच्या जी परीक्षा सब्जेक्टिव्ह म्हणून ओळखली जाते, त्या ठिकाणी आपले फार्मसीचा कुठलाही विषय नाही किंवा ऑप्शनल सब्जेक्टमध्ये त्याचं इन्क्लुशन केलं जात नाही. ज्या UPSCला आपण मानाचं समजलं जातं, ऑलमोस्ट या परीक्षेमध्ये जर पाहिलं तर हे तुम्हाला 3 पोस्ट दिसतात. या पोस्ट तुम्हाला 16 दिसत आहेत आणि या ठिकाणच्या पोस्ट ह्या ज्या काही दिसत आहेत, ऑलमोस्ट 5 दिसत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 24 पदासाठी UPSC परीक्षा घेतली जाते. या UPSC परीक्षेलाच आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असं म्हटलं जातं. या 24 पदांपैकी ऑलमोस्ट 25 पदांपैकी बहुतेक मुलांची डिझायर जी काही असते, या 2 पदांसाठी असते. त्यांनाच आपण ऑल इंडिया सर्व्हिस पद असं म्हटलं जातं, IAS म्हटलं जातं, IPS म्हटलं जातं. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून याचीही पूर्णपणे जाणीव होईल की UPSC परीक्षा नॉट ओनली ऑल इंडिया सर्व्हिस पदासाठी एक्झाम घेते, त्याही व्यतिरिक्त इंडियन रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुम्हाला दिसतं, इंडियन फॉरेन सर्व्हिस डिपार्टमेंट दिसतं, ज्याला आपण राजदूत असं म्हटलं जातं. याही पोस्ट आज मोर आपण म्हणूया की मोटिवेटिंग पोस्ट आहे, मोर डिग्निटरीज पोस्ट आहे. याही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट दिसतात, जसा सांगण्याचा उद्देश आहे. बाकीच्या ग्रुप Bचे सर्व्हिस जे दिसतात त्या अंदमान निकोबार टेरिटरीसाठी किंवा दादरा नगर टेरिटरीसाठीच आहे, पॉंडिचेरी टेरिटरीसाठी असतात. परंतु बहुतेकांचा किंवा आपलाही ट्रेंड हा ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये आणि या एक्झाममध्ये जाण्याचा असलाच पाहिजे. दुसरा जो मी प्रीचा पेपर या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला, की जो मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला या 200 मार्क्स पैकी जे काही मार्क मिळणार आहे, ते मार्क्स आपल्याला मेनमध्ये आपला कट ऑफ डिझाईन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयामध्ये काय इन्क्लूड आहे किंवा त्याचा सिलेबस कसा करायचा, काय करायचा, या संदर्भातील डिटेल माहिती मी आपल्या चॅनलवर UPSC सेक्शन्समध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ दिसतील, त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी फार्मसीच्या स्टुडंट्ससाठी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून कुठले सब्जेक्ट आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत. या सब्जेक्टमध्ये आपला फार्मसीचा विषय येतो का तेही आपल्याला पाहिजे. त्यामुळं हा टाईमचं कन्स्ट्रेंट समजून आपण फक्त केवळ विषयांना टच करणार आहोत प्री एक्झाममध्ये, आणि प्रत्येक एक्झामचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. जर प्रीचा जर पेपर जर पाहिला, जर तो कंपल्सरी जर असेल, कंपल्सरी म्हणण्यापेक्षा आपल्याला मेन एक्झाममध्ये जाणं गरजेचं असेल, आज UPSCनं या पेपर्समध्ये मोजून आपल्याला 7च विषय दिलेले आहेत. कम्पॅरेटिव्हली आपल्याला वाटतं की केवळ 7च विषय UPSCच्या सिलेबसमध्ये दिसतात, पण ही एक स्क्रीनिंग टेस्ट असल्यामुळे आणि आपल्याला एक वाईडली स्कोप अभ्यासाचा असल्यामुळे फार्मसी करत असताना अगदी आपण या विषयांना, प्रीच्या विषयांना डेफिनेटली MCQ बेस्ड असल्यामुळे आपण सुरुवात करू शकतो. यातून जर आपल्याला यस जर मिळालं तर दुसरा जो काही क्वालिफाईंग पेपर जो काही आपल्या CSATचा आहे, आपण त्याला बुद्धिमत्ता चाचणी असं म्हटलं जातं. आणि मोस्टली आज या 80 जे काही क्वेश्चन्स या पेपर्समध्ये आहेत, 80 क्वेश्चन्सपैकी जवळजवळ 50 क्वेश्चन्स हे उतार्यावेळी आकलन किंवा आपण त्याला कॉम्प्रिहेन्शन या सदरामध्ये येतं. म्हणजे आज आपण ग्रॅज्युएशन करत असताना जे काही पेपर रिडिंग करतो, मोस्टली आपण मला बिलीव्ह असेल, एक आपला इंग्लिश न्यूजपेपर असणार आहे आणि एक आपला मराठी न्यूजपेपर असणार आहे. जर आपल्या मनामध्ये जर फार्मसी नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाण्याचा जर विचार असेल तर डेफिनेटली CSAT पेपरच्या दृष्टीनं नॉट ओनली, परंतु मेन एक्झामच्या दृष्टीने देखील आपल्याला पेपर वाचण्याचा अप्रोच बदलणं गरजेचं आहे. कारण कॉम्प्रिहेन्शन म्हणजे जे काही आपण पेपर वाचतो त्यातलं तुमचं अंडरस्टँडिंग हे क्वेश्चनच्या माध्यमातून चेक केलं जातं विथ इन अ फ्रॅक्शन ऑफ अ टाइम. ही CSAT एक्झामची आपली रिक्वायरमेंट असेल. आणि या दोन्ही एक्झाम्समधून आपण क्वालिफाय झाल्यानंतर आपण एंटर करतो ह्या मेन एक्झाममध्ये. आणि मेन एक्झाममध्ये आपली जी काही रँकिंग ठरवली जाते ती GS पेपर आणि ठरवली जाते आपल्या ऑप्शनल सब्जेक्टवरूनच. कारण GS पेपर जर पाहिलं, ऑलमोस्ट दे आर गोइंग टू कॅरी, तर आपल्याला 1000 मार्क्स आहेत. आणि हे जर पेपर जर पाहिले तर आपल्याला हे कॅरी करतात जवळजवळ 500 मार्क्स. आणि त्याही व्यतिरिक्त जो थर्ड रँकिंगचा पेपर जो काही आहे, ज्याला आपण इसे म्हटलं जातं, तो आहे 250 मार्क्सचा. त्यामुळं ग्रॅज्युएशन्समध्ये GS आणि इसे, मला वाटतं 250 मार्क्सचा इसे आपण पेपर रिडिंगच्या थ्रू निश्चित करू शकतो. म्हणजे UPSCची एक्झामची जाते 1750 मार्क्ससाठी. ज्यावेळेस आपण यातला निर्णय पाहतो, जे काही प्रीमध्ये आपण जे काही अभ्यास करणार आहे, हा जर पेपर जर पाहिला UPSCचा ॲज कम्पेअर विथ द MPSC, दिस इज नॉट अ MCQ बेस्ड पेपर. हा आपला पूर्णपणे सब्जेक्टिव्ह असणार आहे. आपल्या प्रीचेच विषय दिसतात या ठिकाणी. तुम्हाला इंडियन हिस्ट्री दिसतं, जॉग्राफी दिसतं. दुसरा जर भाग जर पाहिला GS पेपरमध्ये पॉलिटिक्स दिसतं. थर्ड भाग जर पाहिला तर आपल्या इकॉनॉमिक्स अँड टेक्नॉलॉजी दिसतं. आणि हा टोटली नवीन सब्जेक्ट. एक अधिकारी झाल्यानंतर, एक अधिकारी बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्या अभ्यासापलीकडे एक तुमच्याकडे ॲटिट्यूड आहे का? अधिकारी म्हणून काम करत असताना काही मॉरल, काही नैतिक कर्तव्य आहे का? ते या पेपरच्या माध्यमातून चेक केले जातात. या पेपर्समध्ये आपल्याला केस स्टडी दिल्या जातात की तुम्हाला अशा पद्धतीने केस स्टडी विचारली जाईल की तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि एखाद्या 2 धर्मामध्ये जर दंगली झाल्या तर त्या दंगली तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार, त्याविषयी तुम्ही कारणमीमांसा करा, क्रिटिकल अनालिसिस करा. यासारखी ही पद्धत आपल्याला प्रश्नही विचारले जातात. हा एक आपल्या GSचा मेनचा पेपर आहे. ज्यावेळेस आपण ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायला जातो, कारण ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला 2 पेपर असणार आहे. एक 250 मार्क्सचा पेपर असणार आहे आणि दुसरा देखील 250 मार्क्सचा पेपर असणार आहे. म्हणजे 500 मार्काचा पेपर असणार आहे. आणि या 500 जे काही तुम्हाला 24 सब्जेक्ट दिसतात, प्रत्येक विद्यार्थ्याला एक सब्जेक्ट चूज करायचा. फॉर एक्झाम्पल, जर आपण केमिस्ट्री सब्जेक्ट जर चूज केला असेल तर आपल्याला केमिस्ट्रीचा 1 पेपर कंपल्सरी आहे आणि केमिस्ट्रीचा 2nd पेपर कंपल्सरी असणार. या 24 सब्जेक्टमध्ये अगदी आपण बारकाईने जर अभ्यास केला तर जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना देखील त्यांचा सब्जेक्ट दिसतो. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना देखील त्यांचा सब्जेक्ट दिसतो. या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगची सब्जेक्ट पण दिसते. जे विद्यार्थ्यांनी BA मधून पास झालेले आहेत, डेफिनेटली त्यांना जर पाहिलं तर आपल्याला नंबर ऑफ सब्जेक्ट दिसतात. यामध्ये हिस्ट्री दिसतोय, यामध्ये त्यांना जॉग्राफी दिसतोय, यामध्ये त्यांना इकॉनॉमिक दिसतोय. किंवा जे विद्यार्थी MBBS झालेले दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अँथ्रोपॉलॉजी दिसतोय. पण दुर्दैवानं म्हणा की या ठिकाणी कुठलाही सब्जेक्ट आपला फार्मसी सब्जेक्ट नाहीये. मे बी आपण पूर्ण
पूर्णपणे आशा ठेवू शकतो की येणाऱ्या काळामध्ये 25वा सब्जेक्ट हा फार्मसीच्या रिलेटेड असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ॲज अ रिसेंट फार्मासिस्ट किंवा ॲज अ रिसेंट फार्मा कोप म्हणूया किंवा फार्मासिस्ट प्रोफेशन म्हणूया, येणारे भविष्यातील फार्मसी ग्रॅज्युएशन यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. बिकॉज दिस इज अ समॉट एक्सटेंड डिमॉरलायझेशन ऑफ आवर प्रोफेशन. जर हे विषय जर आले तर डेफिनेटली आपण 4 वर्ष जे काही स्टडी करतो, फार्माकोग्नोसी असेल, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, मेडिसिनल केमिस्ट्री असेल, फार्माकोलॉजी असेल किंवा फार्माको व्हिजिलन्स असेल, फायटोकेमिस्ट्री असेल, मे बी या विषयांना आपण 4 वर्षामध्ये जी जीव तोडून मेहनत करतो तेच जर विषय आपल्याला जर 500 मार्क्ससाठी जर UPSC एक्झाममध्ये झाले तर कदाचित आपला हा प्रवास हा इझिली ठरू शकेल असं आपण निश्चित म्हणू शकू. आता त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा ज्याला आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हटलं जातं. मोस्टली ऑलमोस्ट जे काही महाराष्ट्रातील विविध मंत्रालय दिसतात, गृह मंत्रालय आहेत, महसूल मंत्रालय आहेत, ग्रामीण मंत्रालय आहेत किंवा नगर विकास मंत्रालय आहेत. देर आर द नंबर ऑफ मंत्रालय. या मंत्रालयामध्ये क्लास 1 किंवा क्लास ए आणि क्लास बीच्या अधिकाऱ्यांची रिक्रुटमेंट करण्यासाठी जी काही बॉडी केंद्रामध्ये UPSC आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये MPSC आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतेक आपण MPSC म्हटलं की आपल्याला 2 परीक्षा आपल्या परिचयाच्या आहेत. एक महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा, ज्यालाच आपण डेप्युटी कलेक्टर्स किंवा DYSP, तहसीलदार, BDO अधिकारी यांची परीक्षा म्हटलं जातं. आणि याही पलीकडे महाराष्ट्रामध्ये आज सर्वात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये किंवा सर्वांना अट्रॅक्टिव्ह असणारं जे काही पद आपण त्याला म्हटलं जातं, पोलीस सब इन्स्पेक्टर्स आहेत, STI आहे किंवा ASO आहे. तर ही जी काही 3 पदं आपल्याला दिसत आहेत, ही 3 पदं घेण्यासाठी MPSC जी काही परीक्षा घेतली जाते तिला आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट अ असं म्हटलं जातं. आणि ही नागरी सेवा परीक्षेतून जवळजवळ 28 अधिकाऱ्यांची भरती केली जाते किंवा 28 पोस्ट भरल्या जातात. याही व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी, अभियांत्रिकी डिपार्टमेंट दिसतंय, कृषी डिपार्टमेंट दिसतंय, वनसेवा डिपार्टमेंट दिसतंय, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची भरती करतं. पण याही ठिकाणी आपल्याला आपल्या फार्मसीसाठी कुठलंही महाराष्ट्र औषध निर्माण सेवा ही पोस्ट अजूनही निर्माण झालेली नाही. मे बी आपल्याकडे या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टरची एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर पोस्ट आहे, परंतु ती टोटली डिफरंट पोस्ट आहे जी नागरी सेवेमध्ये त्याचा अंतर्भाव या 13 पोस्टमध्ये होत नाही. आज आपण या 2 पोस्टचा कशा पद्धतीने आपण ॲज अ फार्मसी ग्रॅज्युएट म्हणून तो अभ्यास करू शकतो किंवा या परीक्षेकडे पाहू शकतो, त्यासाठी आपल्याला पॅटर्नही आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आता ज्या काही मी 28 पोस्ट तुम्हाला जर सांगितल्या, त्यामध्ये जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला डेप्युटी कलेक्टरची पोस्ट दिसते, DYSPची पोस्ट दिसते, या ठिकाणी एक मुख्याधिकारी COची पोस्ट दिसते, आत्ताच रिसेंटली ॲड करण्यात आली शिक्षण अधिकारीची पोस्ट दिसते, नंतर आपल्याला एक SO किंवा सेक्शन ऑफिसरची ही पोस्ट दिसते जी मंत्रालयामध्ये आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये काम केलं जातं, किंवा आपल्याला डे टू डे जी काही जवळची पोस्ट वाटते त्या ठिकाणी तहसीलदारची पोस्ट आहे. डेफिनेटली जरी आपला फार्मसी विषय महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये कोर सब्जेक्ट म्हणून नसेल तरी देखील आपण बाकीच्या विद्यार्थ्यांसारखं याही पोस्टला अपिअर होऊ शकतो, कारण त्याची रिक्वायरमेंट अशी कुठली स्पेशलाइज सब्जेक्ट म्हणून दिलेली नाही आहे. आता या परीक्षेमधून ज्यावेळेस आपण मेन परीक्षेमध्ये एंटर करतो, आज जर MPSC आणि UPSC या परीक्षांचा जर आपण कंपॅरिझन करण्याचा जर प्रयत्न केला तर मोस्टली या दोन्ही परीक्षांचा प्रीचा सिलेबस आपल्याला सेम भेटतो. ही पहिली रिक्वायरमेंट आहे. दुसरी रिक्वायरमेंट मेनच्या संदर्भात आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस MPSC मेन ही MCQ बेस्ड पेपर्स आहे, तर UPSC आजही डिस्क्रिप्टिव्ह किंवा तिला सब्जेक्टिव्ह बेस्ड पेपर आपण म्हणताय. त्यामुळे वन ऑफ द थिंग्स UPSC आजही MPSC पेक्षा मोर चॅलेंजिंग म्हटलं जातं. आज या ठिकाणी मार्क्सचा जर आपण फरक जर पाहिला, प्री एक्झाम सेम्स आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इव्हन पेपर्समध्ये जे काही 7 आणि 6 घटक दिलेले आहेत तेच आहे. म्हणजे UPSCचा जो कॉपी पेस्ट प्रीचा सिलेबस आहे तोच MPSCने केला. परंतु ज्यावेळेस आपण 800 गुणांचा MPSC संदर्भात किंवा मेन परीक्षेसाठी संदर्भात विचार केला जातो त्यावेळेस हे 4ही विषय जे आपल्याला प्रीचंच एक्सटेन्शन आहे ॲडव्हान्स फॉर्ममध्ये भेटतात, ऑल द पेपर्स आपल्याला हे MCQ बेस्ड दिसतात. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली MPSC पेपर्स किंवा पॅटर्न्स हा आपल्याला इझी वाटतो. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं तेवढीच गरजेची आहे. दुसरा मी
PSI आणि STI ASO संदर्भात जर पाहिलं, आजही आपल्याला पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाविषयी अट्रॅक्शन आहे. देर आर द नंबर ऑफ अ फॅक्टर. परंतु आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हेही कळालं पाहिजे की PSI STI ASO पोस्ट हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडूनच घेतला जातात. परंतु त्याचा आपण डेजिग्नेशनचा विचार जर केला असेल तर हे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बी किंवा नॉन गेझेटेड पोस्टच्या पोस्ट आहे. जरी ह्या नॉन गॅझेटेडच्या पोस्ट असेल तरी डे टू डे मध्ये PSI होण्यासाठी STI होण्यासाठी जे MPSC करतात, जे UPSC करतात विद्यार्थी, ते देखील अपिअर्स होतात. आता या परीक्षेतला मेन जर फरक जर पाहिला तर कम्पॅरेटिव्हली आपल्याला या पेपर्समध्ये ह्या तिन्ही पदासाठी नावच दिलं की कंबाईन, म्हणजे एकच पूर्व परीक्षा असणार आहे. परंतु जशी मुख्य परीक्षेमध्ये आपण एंटर करतो त्यातील मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो काही आपल्याला असणार आहे तो पेपर्स आपल्याला एकच असणार आहे. दुसरा पेपर्स हा सिलेबस वाईज वेगळा असणार. म्हणजे PSI साठी जर दुसऱ्या पेपर्समध्ये कायदे असणार आहे, ज्याच्यामध्ये IPC कायदा असणार आहे किंवा आपण म्हणूया इंडियन पिनल कोड आहे किंवा फौजदारी कोर्स आहेत, थोडक्यात कायद्याच्या संदर्भातील आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे. STIच्या संदर्भात इकॉनॉमिकचे रिलेटेड सिलेबस असणार आहे. ASOच्या संदर्भात जर विचार केला तर पंचायत राज्य आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आपल्याला सिलेबस असणार आहे. या तिन्ही परीक्षा आज आपण फार्मसी ग्रॅज्युएट झाल्यानंतर वी आर ॲबल टू अपिअर. परंतु आपल्याला याची जाणीव असणं गरजेचं आहे की यातील PSI जी काही पोस्ट आहे इट इज दी कॉम्बिनेशन्स ऑफ ऑल दिस थिंग. बाकीच्या या पोस्टसाठी आपल्याला जे काही मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत ते मार्क्स केवळ मेन परीक्षेचे गृहीत धरले जाणार आहे. परंतु PSI साठी आपल्याला मेन परीक्षेचेही मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत, तुमच्या फिजिकलचेही मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत आणि तुमच्या इंटरव्ह्यूचे मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे ज्या फार्मसी स्टुडंटला वाटतंय की दो माय प्रोफेशन इज फार्मसी, आय वॉन्ट टू बी द पोलीस डिपार्टमेंट, त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन असतानाच फिजिकलची तयारी करणं, ज्यामध्ये रनिंग आलं, त्यामध्ये पुलअप्स आलं, ज्यामध्ये उंच उडी आलं, ज्यामध्ये या फिजिकल गोष्टींची आत्तापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि इंटरव्ह्यू हा MPSCला पण आहे, UPSCला पण आहे आणि PSI या पदाला पण आहे. पण जसं मी नमूद केलं की MPSC परीक्षेमध्ये आणि या परीक्षेमध्ये आपल्याला जो काही फरक दिसतो तो फरक आपल्याला त्या पेपर 2 मध्ये जे काही प्रत्येक पदाच्या कर्तव्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान लागतं त्या संदर्भात आपल्याला दिसतो. आज आपण या 3 परीक्षा पाहिल्या आणि 3 परीक्षा पाहिल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडतो की बँकमध्ये परीक्षा आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो, बँक एक्झामचा जर विचार केला असेल तर बँकमध्ये आज या 2 परीक्षा घेतल्या जातात. एक IBPS एक्झाम्स आहे आणि दुसरी आपण म्हटली जातं SBI, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर आपल्याला अधिकारी जर व्हायचं असेल, त्या अधिकारी होण्यासाठी जी काही परीक्षा आपण घेतली जाते त्या परीक्षेला आपण स्टेट बँक PO असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं स्टेट बँक ऑफ या परीक्षेमध्ये क्लर्क होण्यासाठी देखील स्टेट बँक ऑफ क्लर्कची एक्झाम घेतली जाते. याही व्यतिरिक्त ज्या गव्हर्नमेंटच्या बँक्स आहेत SBI सोडून नंबर ऑफ बँक्स आहे, ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, त्या बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी, प्रोबेशनरी ऑफिसर होण्यासाठी, मॅनेजमेंट ट्रेनिंग होण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ द बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन ही एक्झाम घेते. फक्त टेक्निकल मुद्द्यामध्ये कोण एक्झाम घेते हा एक त्यातला फरक आहे. परंतु या दोन्ही एक्झामचा जर पॅटर्न जर पाहिला तर आपल्याला काही विषय हे आपल्याला कॉमन दिसतात, जे आपल्याला कॉमन MPSC आणि UPSC मध्ये त्यांचं वेटेज आपल्याला कमी दिसतं, पण बँकिंग परीक्षेमध्ये त्यांचं वेटेज आपल्याला हे अधिक दिसतं. थोडक्यात बँक एक्झाम आपण कुठल्या बँक एक्झाम देऊ शकतो, आपण ॲज अ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर SBI PO ची एक्झाम देऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण SBI क्लर्कची एक्झाम देऊ शकतो. आपण SBI सोडून ज्या काही सरकारी बँक आहे त्या बँकेमध्ये देखील PO बनण्यासाठी वी आर द इलिजिबल, त्या बँकेमध्ये देखील क्लेरिकल बनण्यासाठी आपण वी आर द इलिजिबल. त्याच पद्धतीने IBPS जी काही एक्झाम रिजनल रुरल बँकेसाठी घेते, ग्रामीण भागामध्ये ज्या काही बँक्स कामं करतात त्या बँकेमध्ये आपल्याला एक ऑफिस असिस्टंट पदाचं फक्त नाव वेगळं आहे पण दे आर इक्वलंट विथ द PO आणि क्लर्कची पोस्ट असेल. त्याही पद्धतीने जो काही भारतातील आपल्या अपेक्स बॉडी ज्याला म्हटलं जातं इकॉनॉमिक कंट्रोल करणारी, त्याला RBI असं म्हटलं जातं. RBI मध्ये देखील वी आर ॲबल टू बिकम द ग्रेड B ऑफिसर. तर बँक एक्झाममध्ये येस आपण इलिजिबल आहोत, परंतु जर एक्झामच्या अँगलने जर विचार जर केला बँक परीक्षेमध्ये तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कम्पॅरेटिव्हली UPSC किंवा MPSC किंवा PSI, STI आणि ASO
या 3 पदासाठी प्री आणि मेन एक्झाम मध्ये आपल्याला सर्वात जास्त अधिक भार हा जीके या सब्जेक्टवर दिला जातो, ज्यामध्ये हिस्ट्री आहे, ज्यामध्ये जॉग्राफी आहे, ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन्स आहे, पॉलिटिक्स आहे, ज्यामध्ये जनरल सायन्स आहे. परंतु बँक एक्झाम आणि पुढची आपण एस-एस-सी सीजीएलची एक्झाम जर पाहतो, त्या ठिकाणी 3 विषयांना सर्वात महत्त्व दिलं जातं. तर 3 विषय कुठले? एक आपण त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा आपण मॅथ्सचा संदर्भ असं म्हटलं जातो. दुसरा विषय त्याला आपण बुद्धिमत्ता किंवा लॉजिकल रिझनिंग असं म्हटलं जातं आणि तिसरा विषय त्याला आपण इंग्लिश लँग्वेज असं म्हटलं जातं. हे 3 पेपर्स आपल्याला या ठिकाणी प्रीमध्ये पण दिसत आहे आणि या 3 पेपरचं विस्तारित रूप आपल्याला मेन एक्झाममध्ये दिसेल. म्हणून ज्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये अधिकारी व्हायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून लक्षात ठेवलं पाहिजे की बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी आपल्याला या 3 विषयामध्ये आपलं वेटेज असणं गरजेचं आहे. अजून एक दुसरा फरक आहे, बाकीच्या एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम आजही आपल्याला ऑफलाईन होतात, परंतु बँक आणि एसएससीच्या एक्झाम या आपल्याला ऑनलाईन होतात. आज ऑनलाईन पेपर आपल्याला द्यावे लागतात. फार्मसीचे विद्यार्थी अजूनही आपण फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, फोर्थ इयर असेल, त्या ठिकाणी आपण ऑफलाईनच पेपर देतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये अधिकारी होण्याचा विचार असेल आणि ज्यांना वाटतं की येस सर, मी या 3 विषयांशी कम्फर्टेबल आहे, त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की इथून पासून ग्रॅज्युएशन करत असताना मी जर हिंदू न्यूजपेपर वाचत असेल किंवा मी इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन पेपर जर सोडवत असेल, तर मी माझ्या कॉम्प्युटरशी, माझ्या स्मार्टफोनशी मला कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. पॅटर्न तोच आहे. पॅटर्न्स तोच आहे. आपल्याला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा याही ठिकाणी पूर्वपरीक्षेचे मार्क गृहीत धरले जाणार नाही. तुमचे मार्क्स जे काही गृहीत धरले जातील ते मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे मार्क्स आपल्याला बँकेच्या संदर्भात गृहीत धरले जातील. ज्यावेळेस आपण मेन एक्झाम मध्ये येतोय, तुम्हाला तोच पेपर दिसतोय पहा बँकिंगच्या संदर्भात. इंग्लिश लँग्वेज दिसेल, डेटा इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस जरी मेन्शन केलं असेल, तर तिचा बेस हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हाच विषय आहे. या ठिकाणी तुम्हाला हे लॉजिकल रिझनिंगचा सेक्शन दिसतोय आणि कम्पॅरेटिव्हली या मेन परीक्षेमध्ये जे काही तुम्हाला जी के दिसतंय, त्याचं जर वेटेज जर पाहिलं, कम्पॅरेटिव्हली खूपच लोएस्ट आहे. म्हणजे बँकिंग परीक्षेमध्ये आपला अप्रोच हा विषयाच्या अँगलनी एमपीएससी युपीएससी पेक्षा टोटली वेगळा असणं गरजेचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. दुसरी एक गोष्ट की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये युपीएससी एक्झाम केंद्रातील जे काही एक क्लास किंवा एक ग्रेडचे अधिकारी निवडतं, त्याच पद्धतीनं केंद्रामध्ये जे काही आपल्याला बी ग्रेडचे किंवा आपण म्हणूया की नॉन गॅझेटेड जे काही ऑफिसर लागतात, त्यांची निवड करण्यासाठी जे काही आपल्याला बोर्ड आहे, त्याला आपण एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशन बोर्ड असं म्हटलं जातं. आणि हे जे काही सीजीएल स्टँड्स आहे, इट इज अ कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्ट्रीम लाईन, म्हणजे आपण फार्मसीचे विद्यार्थी देखील स्टाफ सिलेक्शन या एक्झामसाठी आपण पात्र असतो. पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे, दिस इज फॉर नॉन गॅझेटेड पोस्ट इन अ सेंटर. ही एमपीएससीची पोस्ट नाहीये. आता या पोस्टचा जर विचार जर केला, तर कुठे आपण काम करतो? मुद्दा मी जर ही तुम्हाला डिपार्टमेंट जे दिसतात ना, एक तुम्हाला ऑडिट डिपार्टमेंट दिसतंय, तुम्हाला वेगवेगळ्या मिनिस्ट्री दिसत आहे, त्याचबरोबर तुम्हाला आय-बीचं डिपार्टमेंट दिसतंय. नेक्स्ट स्लाइड्समध्ये तुम्हाला सीबीआयचं डिपार्टमेंट दिसणार आहे. ही सर्व डिफेन्स मिनिस्ट्री दिसते, मिनिस्ट्री ऑफ परराष्ट्र मंत्रालय दिसतं, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे दिसतं. थोडक्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या ऑलमोस्ट 24 पदांसाठी परीक्षा घेतं, त्या कुठल्या पोस्टसाठी आहे, त्यालाच आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे म्हटलं जातं किंवा क्लेरिकलच्या संदर्भातली जर पोस्ट असेल ती असिस्टंट म्हटली जाते. दीज आर ऑल दी ऑफिस जॉब्स आहे. पण याही व्यतिरिक्त काही जॉब याच्यामध्ये जर पाहिले तर हे इन्स्पेक्टर दर्जाचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इन्कम टॅक्स दिसतं, या ठिकाणी आपल्याला एक्साईज डिपार्टमेंट दिसतं जे इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भातलं आहे, या ठिकाणी आपल्याला त्यातलं प्रिव्हेंटिव्ह डिपार्टमेंट दिसतं. इव्हन आपल्याला काही सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे जी मी तुम्हाला मागे बोललो सीबीआयमध्ये, की एक इच्छा असते की मला एक ड्रेस कोड असावा. तर थोडक्यात आपल्याला विद्यार्थ्यांना, फार्मसी विद्यार्थ्यांना सर्वात जवळची जी काही पोस्ट आहे, थोडंसं नॉर्कोटिक्स जे काही आहे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अँड ड्रग, जो काही आपल्याला ॲक्ट्स जो काही आपल्याला आहे, नार्कोटिक्स अँड दी सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, त्या अंतर्गत जे काही कॅनॅबिस येतात, त्या अंतर्गत जे काही ओपियम किंवा अफू येतात, त्याची लागवड करण्यासंदर्भातील हे आपल्याला एक सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स डिपार्टमेंटमध्ये मे बी थोडासा इंटरेस्ट आपल्याला ट्रान्सफर होतो. त्या ठिकाणी आपल्याला इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टरची पोस्ट आपल्याला या डिपार्टमेंटच्या थ्रू भरली जाते. थोडक्यात हा स्टाफ
सिलेक्शन कमिशन ज्या विद्यार्थ्याला वाटतं की मला केंद्रामध्ये काम करायचंय, केंद्राचा अधिकारी व्हायचंय, त्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पोस्ट आहे. परंतु या एक्झामचं जर स्ट्रक्चर जर पाहिलं, या एक्झामच्या तुम्हाला स्ट्रक्चर्समध्ये परत बँकिंग सारखे तुम्हाला 2 विषय सर्वात दिसतील. एक तुम्हाला दिसणार आहे इंग्लिश लँग्वेज, दुसरा तुम्हाला दिसणार आहे जनरल रिझनिंग आणि तिसरा विषय जो काही दिसणार आहे क्वांटिटेटिव्ह. थोडक्यात फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना या 3 विषयावर कम्फर्टेबिलिटीज आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स आहे, इंग्लिश लँग्वेज आहे आणि रिझनिंग आहे, त्या विद्यार्थ्यांनी या 2 गव्हर्नमेंट जॉबचा निश्चितपणे विचार करा. कुठले 2 गव्हर्नमेंट जॉब आहे? एक बँक पीओची परीक्षा आणि दुसरी जी काही परीक्षा आहे ती SSC CGLची परीक्षा, ह्या नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. तर या 2 गोष्टी आपण का करायच्या? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जर होल्ड असेल तर करायचा. अजूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या स्लाइडच्या माध्यमातून घेतली पाहिजे. मे बी 2021 पासून हा चेंज आहेच 101%. ज्या मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी मित्रांनी या SSC आणि बँकिंगचा एक्झामचा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जरूर विचार करावी. परंतु 2021 पासून की गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं आपण फार्मसीसाठी CAT आहे किंवा इंजिनिअरिंगसाठी CATची परीक्षा घेतली जाते, येणाऱ्या दिवसामध्ये गव्हर्नमेंट विल गोइंग टू ऑर्गनाइज द वन अपेक्स बॉडी. त्या बॉडीचंच नाव दिलेलं आहे नॅशनल रजिस्टर एजन्सी. आता ही नॅशनल रजिस्टर एजन्सी काय काम करणार आहे? इट इज अ रिस्पॉन्सिबल. जेवढ्या आपल्या देशातील केंद्रातील, हा खूप महत्त्वाचा फरक आहे, कारण SSC एक्झामिनेशन आणि IBPS किंवा बँकेच्या एक्झामिनेशन दे आर अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट. इन द सेम फॅशन 2021 मध्ये केंद्रातील ज्या काही पोस्ट, या ठिकाणी मी 3 पोस्टचं तुम्हाला नाव लिहिले. कुठल्या पोस्ट आहे? SSC CGLची पोस्ट आहे किंवा बँकिंगच्या संदर्भात IBPSच्या पोस्ट आहे किंवा रेल्वेच्या संदर्भातील जे काही बोर्ड आहे त्याला आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असं म्हटलं जातं. या पोस्ट थ्रू किंवा या डिपार्टमेंट थ्रू ज्या नॉन गॅझेटेड पोस्ट भरल्या जातात त्या पोस्टसाठी NRA एक कॉमन टेस्ट घेणार आहे आणि त्या कॉमन टेस्टला आपण कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट किंवा कॉमन एक्झाम टेस्ट असं म्हणणार आहे. म्हणजे 2021 पासून हा आपल्या फार्मसी विद्यार्थ्यांना किंवा मे बी सर्वच विद्यार्थ्यांना फायदा असणार आहे की जरी तुम्हाला IBPS मध्ये जायचं असेल, जरी तुम्हाला SSC मध्ये जर जायचं असेल किंवा रेल्वेमध्ये नॉन गॅझेटेड पोस्ट जरी मिळवायची जरी असेल, परत मी रिपीट करतो, दो दे आर द नॉन गॅझेटेड पोस्ट, पण आजच्या या अनएम्प्लॉयमेंटच्या जमान्यामध्ये किंवा आज गव्हर्नमेंटमध्ये एक अधिकारी होणं ते देखील आज बाकीचा सर्व विचार जर केला तर इट इज व्हेरी चॅलेंजिंग पोस्ट आहे. त्यामुळं उद्या आपल्याला पहिली परीक्षा ही कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागेल. ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचा सिलेबस कॉमन असणार आहे. इट इज व्हेरी स्टँडर्डाइज असणार आहे आणि त्याची डिफिकल्टी लेवल देखील कॉमन असणार आहे. त्यामुळं जरी मी तुम्हाला बँकिंगच्या परीक्षा आणि SSC परीक्षा यांचा सिलेबस जरी मेन्शन्स केला तरी तुमच्या बॅक माइंडवर ही गोष्ट असणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री करताना काय चेंजेस होणार आहेत. परंतु हे जरी चेंजेस जरी होत असेल तर या कॉमन एंट्रन्स किंवा कॉमन एलिजिबिलिटी टेस्टच्या माध्यमातून आपला सिलेबस हा एकच असणार आहे. जरी त्या सिलेबसमध्ये काय आहेत, कुठले विषय आहेत, मॅथला किती महत्त्व आहे किंवा हिस्ट्रीला किती महत्त्व आहे, त्या कुठल्याही गोष्टी जरी नमूद केलेल्या नसतील तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नमूद होतील. विद्यार्थी मित्रांना माझी एक रिक्वेस्ट आहे, हा स्पर्धा परीक्षेमध्ये सरकारी नोकरीमध्ये एकच परीक्षा, मी परत रिपीट करतो, सरकारी नोकरीसाठी एकच परीक्षा या नावाचा आपण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसतोय. तो व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना खरंच मनापासून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करायची आहे त्यांना जनरल नॉलेजचा भाग म्हणून माहीत असला पाहिजे. हा एक गोष्ट मी तुमच्याशी नमूद केली. आता यानंतर तिन्ही गोष्टीसाठी आज आपण UPSC परीक्षा पाहतोय, आज आपण MPSC परीक्षा पाहिली, आज आपण PSI STIची परीक्षा पाहिली, नंतर बँकची परीक्षा पाहिली आणि येणाऱ्या जे काही आपल्याला ड्रग DIच्या परीक्षा आहात त्यांना प्री एक्झाम झाल्यानंतर तुम्ही तोपर्यंत कन्सिडर केलं जात नाही मेन एक्झाम झाल्यानंतर जोपर्यंत तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. ॲज अ फार्मा स्टुडंट आज आपल्याला मेन एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर डेफिनेटली आपण फार्मसी बॅकग्राऊंडचे असल्यानंतर आपण एक्सपेक्ट करणार आहोत की आपल्याला फार्मा कोग्नोसीवरचे प्रश्न विचारले जाणार आहे.
आपण हे एक्सपेक्ट करणार आहोत की डेफिनेटली मला फार्मास्युटिक्सवरचे प्रश्न विचारले जाणार आहे. व्हॉट आर द डिफेक्ट इन टॅबलेट, व्हॉट आर द डिफरंट मशिनरी विच आर यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ द टॅबलेट, कॅप्सूल्स असेल, लोशन असेल, लिनिमेंट्स असेल, व्हॉट आर द डिफरंट डोसेस ऑफ द फॉर्म. मे बी जनरलाइज क्वेश्चन्स असतील. हे डोसेस फॉर्म चूज करण्यामागे कुठले फॅक्टर्स गृहीत घेतले जातात, किंवा व्हॉट अबाउट द शेड्यूल एच, व्हॉट अबाउट द शेड्यूल एक्स, व्हॉट आर द रेस्ट्रिकेशन, वाय देर इज रेस्ट्रिकेशन, टेल मी द ड्रग्स विच आर इन्क्लुडेड इन H1 आणि H1, किंवा मे बी आपल्याला DSBMच्या संदर्भात, SCPच्या संदर्भात किंवा क्लिनिकल ट्रायलच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारले जाते. त्यामुळं स्पर्धा परीक्षा मुलाखतीमध्ये जरी तुमचं जनरल नॉलेज हार्ट टू हार्ट चेक केलं जात नसेल, तरी तुमचं प्रोफेशन किंवा तुमची पर्सनॅलिटी, जे काही 4 वर्ष फार्मसीमध्ये तुम्ही जे काही स्टडी केलेलं आहे, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल, त्या प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल ज्ञानाचा टेस्टिंग करण्यासाठी, कन्फर्मिटी घेण्यासाठी त्या पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला MPSC UPSC मध्ये प्रत्येक फार्मसी विद्यार्थ्याला विचारले जातात. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी आपण आपल्याला जे काही विषय आपण पाहत आहोत त्या विषयाचा बेसिक नॉलेज, जे संदर्भात मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इमल्शन अँड सस्पेन्शन, ह्या आपल्याला बेसिक डिफरन्स आलेला असं पाहिजे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द जेनरिक ड्रग्स अँड द ब्रँडेड ड्रग, वाय द जेनरिक ड्रग कॉस्ट आर व्हेरी चीपर ॲज कम्पेअर्ड विथ द ब्रँडेड टेस्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ई फार्मसी. हे आपल्याशी रिलेटेड असणारे परंतु कॉमन मॅनला पडणारे प्रश्न हे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण ड्युरिंग ग्रॅज्युएशन करत असताना निश्चित आपण तयारी करू शकतो. आता ग्रॅज्युएशनचा विचार केला असताना आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेतील गव्हर्नमेंट जॉबचा विचार करतो त्यावेळेस फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रग इन्स्पेक्टरची ही पोस्ट आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रग इन्स्पेक्टरसाठी काय लागतं, कसं लागतं मी बिलकुल बोलणार नाही. आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तोही तुम्ही या ठिकाणी पहा. परंतु आपल्याला ड्रग इन्स्पेक्टरची एक पोस्ट आहे हे आपण या ठिकाणी कन्फर्म करणं गरजेचं आहे. बट वी नीड द एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स आपल्याला 18 मंथ शेड्यूल सी ज्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर केली जाते त्या कंपनीचा टेस्टिंगचा, त्या कंपनीचा मॉनिटरिंगचा आपल्याला अनुभव लागतो. आणि त्याच पद्धतीने आपल्या B.Pharm स्टुडंटला जे काही रिटेल फार्मसीचा जॉब आहे, मे बी जिल्हा परिषदला जॉब असेल किंवा मे बी रेल्वे फार्मसिस्टमधला जॉब असेल किंवा CRPF मधला जॉब्स असेल, त्या ठिकाणी वी आर द एलिजिबल. परंतु याही ठिकाणी आपल्याला हे MCQ बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. मोस्टली जर पाहिलं तर 80% MCQ बेस्ड क्वेश्चन हे ड्रग इन्स्पेक्टर्स आणि फार्मसिस्टसाठी हे आपल्या प्रोफेशनवर असतील, म्हणजे फार्मसीमध्ये आपण जे काही नॉलेज गेन केलेलं आहे त्यावर असतील. परंतु रिमेनिंग ऑलमोस्ट नियर 20% क्वेश्चन्स हे आपल्याला GK बेस्ड क्वेश्चन असतील, जे आपल्याला UPSC आणि MPSCचा अभ्यास करताना निश्चित आपल्याला फायदेमंद होईल. विद्यार्थी मित्रांनो, कम्पॅरेटिव्हली हा व्हिडिओ थोडासा लेंथ वाईज थोडा मोठा झाला याची मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु जीवनामध्ये ज्या पद्धतीनं आपण निसर्गाकडे पाहून एक एनर्जेटिक बनतो, एक मोटिवेशन घेतो, एक इन्स्पायरेशन घेतो, त्याच पद्धतीनं आपण ग्रॅज्युएशन करत असताना आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत त्या संधीकडे आपण त्याच पद्धतीने पाहिलं पाहिजे. आज अधिकाऱ्यांच्या मध्ये ज्यावेळेस गेली 20 वर्ष मी अनुभव घेतो त्यावेळेस आपले फार्मसी मधून झालेले DYSP IAS अधिकारी अगदी हातावर मोजण्या इतके आहेत. मला या माध्यमातून हेच तुमच्यापुढे नमूद करायचे आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यातून एक प्रेरणा घ्यावी आणि अधिकाधिक फार्मसी ग्रॅज्युएट असणारे विद्यार्थी हे निर्माण व्हावे, याच अपेक्षेने मी या व्हिडिओला विराम देतो. आणि तुमच्याकडून ही जरूर अपेक्षा ठेवू शकतो की येणाऱ्या काळामधील विद्यार्थी ही फार्मसी ग्रॅज्युएशन आणि फार्मसी ग्रॅज्युएशन नंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत ॲटलिस्ट त्या जाणून घेतील आणि त्याकडे एक वेगळ्या अंगाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून आज अधिकारी वर्गामध्ये काही दिवसानंतर, मे बी 2 वर्षानंतर, मे बी 5 वर्षानंतर आपण फार्मसी कॅडरचे आपल्याला वेगवेगळे अधिकारी मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. हा व्हिडिओचा माध्यम केवळ तुम्हाला परीक्षेबद्दल माहिती देणं, कुठल्या परीक्षा आहेत हे सांगणं होतं. कदाचित मी अनेक अंगांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी टच करू शकलो नाही, परंतु आपल्या चॅनल्समध्ये जे काही विविध व्हिडिओज आहेत ते जर पाहिले तर तुम्हाला अगदी बाकीचे उरलेले कन्सेप्ट देखील क्लिअर होतील याची मला पूर्णपणे जाणीव आहे. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.